आम्हाला माहिती चहा प्यायचा असलं का तिला कसलं बी असून द्या इकडे विद्या बाई मार साखर जमती का तुम्हाला चहा आपण म्हणायचं नाही चहा करा म्हणा उच्चला ना घेऊ वाटत गेले की पाकळी सगळे तुला काही लाज एवढं सोन्यासारखं लेकरू रस्त्याला ठुलंय थोडी बाई कशी असते कशी असते त्याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे ना हा तर पहिलं बाया आता कुपोषण म्हणतात साहेबांना माहिती यांचे डॉक्टर साहेब कुपोषण आता म्हणतो पहिलं काय माहिती सूपनी झाली अरे का वाळून जातं ते लेकरं आणि मग देव शिपायचा आणि या बाईने त्याच्याकडे जायचं आणि ह्या बायाला जर कळलं का देवाने शकून आली की एक तिला बोलत ती आली की कोण कशी असते कोण कशी असते कोण कुठून येते आणि एवढं सोन्यासारखं ते रस्त्याला टाकून देते तुला काही लाज ती म्हणते आजपासून जर याला जायची तिथं ठेवशील का रस्त्याला तुला माई शपथ आहे आणि हे खाली बघून चाकांनी चार बोट लागतो कारण याचं तोंड तोंडाला लावायसारखं नव्हतंच हे लांबून येत प्रेम माझ्या मुलावर ती काय ओरडत खाली ते लोहे काढायचा आणि पुन्हा पुन्हा मग जाते बाय म्हणजे आता पण याला बाहेर सोडवत माई शपथ ती म्हणजे ताक न्या जाणार पहिल्याने मागून दिलं नाही आणि हिने नाही मागता दिलं कारणे द्या कशामुळं कशामुळं हिच्या लेकराचं वर्णन तितकं केलं मग लाभूनच घेतलं तरी मी वाटतो काय प्रिय टाकण्या जाणार ते म्हणजे मी बाई काहीच नाही आणलं नाही माझा हांड्याने ब्रह्मांड नायक याच्याकडून जर संत संगती मागून घ्यायची तर याला काही भांडून मिळणार का मला जनार्दनाचा एक करुणा वचनी करी विनवणी पायापाशी काय संत संग देई संत संग देई अनेक प्रवाही घालून अरे टाळ व्हायला का पाहिजे आपला तो सांभाळायला पाहिजे का नाही नाही उतरणी घ्यायलाच पाहिजे हा हा आता तुम्ही नंतर घ्या पावा करेक्ट टाइम संपला नाही आज चाललं का आज मी एक तास नाही आज नका वेळेत आज सुटते या ठिकाणी करीबी नवाने पायापाशी एकनाथ महाराज साधू संत कधी बोलत असतात देवाला संसारातलं काही आणखी ते काढत नाही त्यांना माहिती संसार हा प्रारब्धार असतो नोकरी लागते नशिबाने काय काय पोराने दिवस अभ्यास केला अजून नोकरी बायको मिळते नशिबाने आमची प्रकारे आमच्या आईला 35 महाराज आमच्याकडून तुला मिळून जातो आरोग्य दुसरा पर्याय नाही प्रारब्ध काही काही नाही नांदेड कडून आणल्या नांदेड कडून आणल्या किती 3 लाख दिले बरोबर थाटामाटात एक तर फोन घ्यायची सोनं नाणं भरवलंय मोठं 10 तोळे ते 8 दिवसात सोडून दे म्हणजे प्रारब्ध आणि काही 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 नसांना त्यांचे लग्न झाले सुरळीत चालू प्रारब्ध होते सगळं नशिबाने होत असतं सगळं पुन्हा देत जाऊ नये त्याच्यामुळे हे झालं आणि त्याच्यामुळे दुसऱ्यामुळे काही झालं नाही आणि आपलंच नशीब आपल्याला आणि असं